नमस्कार मित्रांनो, सेवा अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, पुणे शहर पोलीस शिपाई भरती जो पेपर झालेला आहे 22 मार्च 2026 या पेपरमधील मराठीचे प्रश्न आपण बघूयात. वेळ न घालवता मी सुरुवात करतो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आता 2026 मध्ये होणारे सर्व जिल्ह्याचे पेपर आपल्या चॅनलवरती लवकरच उपलब्ध होतील. ठीक आहे. पहिला प्रश्न मराठीचा, पुढील समूह न जुळणारा शब्द शोधा. काय आहे पर्याय? देवनागरी, मोडी, रोमन, इडली. आता हे सगळे भाषेची नाव आहेत. इडली हा खाद्यपदार्थ आहे म्हणून हे जुळत नाहीये, वेगळा शब्द तो आहे. आता देवनागरी विषय तुम्हाला माहित असलं पाहिजे की मराठी, हिंदी यासारख्या मुख्य भाषा या भाषेसाठी देवनागरी लिपी वापरली जाते. मोडी लिपी मराठीला मुरड घालून लिहिण्याची पद्धत पहिली होती, ती मोडी लिपी. आणि रोमन बहुतेकदा इंग्रजी सारख्या भाषा किंवा युरोपियन मधील भाषा रोमन लिपीमध्ये लिहिल्या जातात. आता पुढे मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? आता हा एकदम सोपे प्रश्न आहेत की मराठी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते का? नाहीये. उजवीकडून डावीकडे कुठली लिपी लिहिली जाते हे पण माहिती असणं गरजेचं आहे. उर्दू किंवा पर्शियन या उजवीकडून डावीकडे म्हणजे अशा लिहिल्या जातात. ओके. आणि डावीकडून उजवीकडे म्हणजे या इथून सुरुवात अशी. ही कुठली केली जाते? मराठी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. म्हणून पर्याय क्रमांक बी हे करेक्ट उत्तर राहील. ओके. आता मी करेक्ट उत्तरलाच टिक करतो म्हणजे जेणेकरून कन्फ्युजन नाही होणार. तुम्ही ऐकत आहात, तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न काय आहे? मराठी भाषेचे लेखन या लिपीत रिकामी जागा या लिपीत केले जाते. रोमन, ब्राह्मी, देवनागरी, खरोष्टी. तर देवनागरी लिपीमध्ये मराठी भाषेचं लिपन किंवा लेखन केले जाते. ओके. याला पहिलं काय म्हणतात हे परत आहे ना फिरून प्रश्न विचारू शकतात बरं का. बालबोध लिहिल्या जात नाहीये. तुम्हाला इथे लिहितो मी. बालबोध लिपी असेही म्हणतात. ठीक आहे. आणि खरोष्टी लिपी याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. खरोष्टी ही प्राचीन काळात वायव्य भारतात लिहिली जायची. लिहिण्यामध्ये वेळ जाणार आहे. वायव्य भारतामध्ये कुठली? खरोष्ट. त्याच्यानंतर ब्राह्मी लिपी. ब्राह्मी हे लक्षात घ्या, ब्राह्मी ही भारतातील सर्वात प्राचीन, लक्षात असू द्या, सर्वात प्राचीन प्राचीन लिपी आहे. आणि रोमन आताच म्हटलं इंग्रजी वगैरेसाठी. आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे? देवनागरी. याला काय म्हणतात? बालबोध लिपी असे बी म्हणतात. त्याच्यानंतर शब्दाचे प्रथम प्रथम लक्षात येणारे बाह्य रूप कोणते? अक्षर रूप, अर्थरूप, मूलवर्ण रूप, चिन्ह रूप. तर मूलवर्ण रूप. ठीक आहे. वर्ण. त्याच्यानंतर ये र ल व हे काय आहेत? तर सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे हे काय आहेत? अर्ध स्वर आहेत. का अर्ध स्वर? ये र ल व यांचा उच्चार काय आहे? येचा ई प्रमाणे, ई, रचा रू प्रमाणे. ओके, दिसत असेल तुम्हाला. लचा लू प्रमाणे. लू हा स्वर आहे बरं का, लू. आणि वचा वू प्रमाणे. ठीक आहे. उच्चार होतो म्हणून यांना काय म्हणतात? अर्धस्वर असे म्हणतात. ठीक आहे. आता संधी होताना अति अधिक अंत तर काय होतो? अत्यंत. लक्षात आलं? ठीक आहे. म्हणून याला काय म्हणतात? अर्धस्वर. पर्याय क्रमांक 1. आता दीर्घ स्वर कुठले तुम्हाला सांगून देऊ का? आ, ई, ए. हा, हे दीर्घ स्वर लक्षात आलं असेल तुमच्या. आणि स्वर हे तुम्हाला माहिती आहे, अ आई उ. हे जे काही स्वर आहेत ते. आणि अनुनासिक म्हणजे काय? तर अनुनासिक म्हणजे जो नचा वर्ण आहे, गट आहे तो शेवटी. बरोबर आहे. न, न, न. ओके, आलं लक्षात? ठीक आहे. आता स्वर तुम्हाला सांगायची गरज नाही. अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह काय होतो? तर अत्यंत आताच आपण हे बघितलं. तर अत्यंत तर काय आहे? जे काय? अति अधिक अंत
आत्या अधिक अंत, मी जे हे कन्फ्युजन वेळ जाईल त्याच्यामुळे फक्त उत्तर सांगून देतो. पर्याय क्रमांक ड, अति अधिक अंत हे योग्य उत्तर राहील. ठीक आहे, जिथं स्पष्टीकरणाची गरज आहे तिथेच देईल, जेणेकरून वेळ वाया जायला नको. ठीक आहे, चला पुढचा, भाववाचक नामाबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. आता चुकीची जोडी शोधायची. भाववाचक नाम बनलेलं, सुंदर पासून सौंदर्य बनलंय का? हो, बरोबर आहे. नवल पासून नवलाई होईल, हा, नवली नाही होणार. ठीक आहे, हे चुकीचं आहे. सूर पासून शौर्य होतं, गंभीर पासून गांभीर्य होतं, म्हणून पर्याय क्रमांक बी हे चुकीचं आहे. म्हणजे योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक 2, बी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, अक्षर अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजने या दोघांचे गुणधर्म असतात आणि त्याचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो. अर्धस्वरामध्ये आता काय आहे? हे संपूर्ण विधान चूक आहे, या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे, या विधानाचं पूर्वार्ध चूक आहे. काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे. या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. म्हणजेच तो काय, स्वरामध्ये स्वर व व्यंजन या दोघांचे गुणधर्म असतात, त्यांचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो, हे चुकीचं आहे. त्यांचा समावेश मृदू व्यंजनामध्ये समावेश होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर साखर या शब्दातील चाक या अक्षराचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो? तर साखर मधील चाचा उच्चार, अरे वरती गेलं कुठे, हा, साखर मधील चाचा उच्चार काय होतो? तर तो दंत तालव्य. पर्याय क्रमांक 3, वरचं उत्तर दिले का मी? हा, दिलेले आहे. ठीक आहे, दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? दोन व्यंजने म्हटलेले काय? दोन व्यंजने एकत्र आल्याच्या नंतर काय तयार होतं? तर संयुक्त व्यंजन होतं. पर्याय क्रमांक 1. स्वर नाही, दोन स्वर एकत्र आले तर दीर्घ स्वर. कठोर वर्ण नाही, स्वरादी स्वर आहे आधी ज्याचा, असा तो स्वरादी. हा, कठोर वर्ण काय? क, छ, क, च, क, ख, च, हे जे काय आहे ते कठोर आहेत, पहिले दोन. त्याच्यानंतर ठीक आहे, पुढचा प्रश्न, संधी करा वृक्ष अधिक ओदारे, तर मग काय होईल? वृक्षोदारे. कुठल्या संधीचा प्रकार आहे? दीर्घ. आलं लक्षात? ठीक आहे, पुढे, हा, काय आहे प्रश्न? परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग कसे ठरते? तर परभाषेतून आलेले शब्दाचे लिंग त्याच्या अर्थाचा जो काही मराठी शब्द असतो, मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरतं. म्हणजे पर्याय क्रमांक डी, परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरतं. पर्याय क्रमांक डी बरोबर. बाळानो या शब्दात असणारी विभक्ती कोण? बाळानो काय केलेली? हाक मारली. हाक कोण मारतं किंवा संबोधन कोणच्या विभक्तीत केलं जातं? तर विभक्ती ती असते संबोधन. अष्टमी नाही म्हणत आपण, त्याला संबोधन म्हणतो. ठीक आहे, हा, ठीक आहे, संबोधन. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, गटात न बसणारा पर्याय ओळखा. तर दोन्ही भाऊ, पाची पांडव, चारी बहिणी, सर्व रस्ते. दोन्ही, दोन पैकी सर्व, पाची पैकी पाची, चारी पैकी चारी, आणि सर्व पैकी सर्व असं वाटतं, पण सर्व हे काय? काय आहे सर्व हे? सर्व हे अनिश्चित संख्या विशेषण आहे, म्हणून गटात न बसणारा शब्द सर्व रस्ते. हे साकल्य दर्शक. सर्व हे काय आहे? संख्या विशेषण आहे. दोन्ही भाऊ, पाची पांडव, हे जे काही आहे ते साकल्यवाचक आहेत. त्याच्यानंतर पुढील शब्दाचा, पुढील प्रश्नाच्या योग्य उत्तराचा क्रमांक निवडा. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय. ओके आहे. क्रियापदातील प्रत्यय रहित मूळ शब्दाला धातू म्हणतात. बरोबर आहे. सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात. सर्व नाही, काही स्थिती पण दाखवू शकतात. स्थिती, उदाहरणार्थ राम राजा झाला, बरोबर आहे. तो राजा आहे. आहे काय दाखवतो? इथे क्रिया दाखवतो काय? नाहीये, स्थिती दाखवतो, म्हणून हे क चुकीचं आहे. वरील विधान नसलेले ओळखा. म्हणजेच काय आहे की जे कोणचं योग्य उत्तराचा क्रमांक निवडा. योग्य उत्तराचा क्रमांक कुठला येईल?
सर्व विधाने चूक का नाही? पहिलं दुसरं बरोबर आहे, म्हणजे अ ब म्हणजे पर्याय क्रमांक पुढील प्रश्नाचा योग्य उत्तराचा क्रमांक निवडा. वरील विधानापैकी अचूक नसलेले, हे लक्षात घ्या, इथं कन्फ्युजन झालं, हे वाचलंच नव्हतं मी. अचूक नसलेले विधान कोणते? म्हणजे चुकीचं, अचूक नसलेलं म्हणजे चुकीचं असलेले. डबल निगेटिव्ह म्हणजे याचा अर्थ होकारार्थी. बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. कमेंट करून सांगा कोणाकोणाचा हा प्रश्न चुकला. गडबडीमध्ये मला वाटतं की बऱ्याच लोकांचा हा प्रश्न चुकलेला असू शकतो, माहिती असून पण. ठीक आहे, आता पुढे 91वा प्रश्न. ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला म्हणतात, त्याला काय म्हणतात? स्वार्थ क्रियापद. बरोबर आहे. आता आज्ञार्थीमध्ये काय होत असतं, तर आज्ञार्थीमध्ये आज्ञा, विनंती, मी लिहिण्यामध्ये वेळ जातो, माझं अक्षर पण तेवढं चांगलं नाही, मी फक्त सांगत जाईल. आज्ञार्थी म्हणजे काय होतं? आज्ञा, विनंती किंवा उपदेशाचा बोध होतो. उदाहरणार्थ शांत बसा. आणि विद्यार्थीमध्ये काय असतं की शक्यता, कर्तव्य किंवा योग्यतेचा बोध होतो. समजा मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी. काय असतं याच्यात? शक्यता, कर्तव्य आणि योग्यता. ठीक आहे, आणि संकेतार्थ म्हणजे जर हे झालं तर ते होईल, जर तर असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर याचं उत्तर सांगून दिलं स्वार्थ क्रियापद. पुढील केवळ प्रयोगी अव्ययाची चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. मौनदर्शक चूप, गप, चिप, ओके. हर्षदर्शक वा, आहार, वा वा. विरोधदर्शक छे, छट, छे छे. आणि संमतीदर्शक आगे, अरे, अहो. असं नाही ना, आपण हाक मारतो का? हा संबोधन दर्शक. हे संमतीदर्शक नसणारे आहे. हे संमतीदर्शक आहेत का? नाही, संमती नाही होत. जी, हा, ठीक आहे वगैरे असं संमतीदर्शक असतं, हे नाहीये. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे चुकीचं आहे. एक त्याच्यानंतर पुढे वाक्यातील येणाऱ्या स्थळवाचक क्रियाविशेषण चे कार्य करते. वाक्यात येणारे स्थळवाचक क्रियाविशेषण कशाचं काम करत असतं, तर ते आधारपूर्वकचं काम करत असतं. आधारपूर्वक म्हणजे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. कोणता शब्द? रेडा या शब्दाचा समानार्थी शब्द नाहीये. हल्या आहे, टोनगा आहे, भरोशाच्या म्हशीला टोनगा. मन लक्षात ठेवा. त्याच्यानंतर म्हैस आहे, बैल हा नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 4. वाक्यप्रचाराचा विसंगत पर्याय निवडा. आनंदाला पारवार न उरणे, आभाळ ठेंगणे होणे, आकाशाला गवसणी घालणे, आनंद गगनात मावेसा होणे. आता इथं कन्फ्युजन सगळ्यांचं झालेलं असेल, बऱ्याच लोकांचं. कोणाकोणांचं हे प्रश्न बरोबर आले हे बघा. तर हे लक्षात घ्या की विसंगत आपल्याला ओळखायचंय. 3 वाक्यप्रचाराचा अर्थ सारखा होतो आणि एकाच जे सारखं होत नाही, आकाशाला गवसणी घालणे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचा अर्थ वेगळा होतो. याचा अर्थ काय होतो की खूप बाकीचे आनंदाला पारावार न उरणे किंवा आभाळ ठेंगणे होणे, आनंद गगनास मावेनासा होणे म्हणजे खूप आनंद होणे. तर आकाशाला गवसणी घालणे याचा अर्थ होतो मोठी कामगिरी करणे किंवा अशक्य गोष्ट करणे. अशक्य गोष्ट करणे किंवा खूप मोठी कामगिरी करणे. ठीक आहे, म्हणून हा वेगळा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खालील दिलेल्या अलंकारित शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा. कर्दनकाळ, वन वर्ड सबस्टिट्यूशन. कर्दनकाळ म्हणजे काय? तर क्रूर व उग्र व्यक्ती, काळ्या रंगाची व्यक्ती नाही, पुण्यवान व्यक्ती नाही, नाजूक व्यक्ती नाही, क्रूर व उग्र व्यक्ती. पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, देवघर शब्दाचे लिंग कोणतं? आता लिंग ओळख असताना काय करा, ते, तो, ती लावा. आणि आपण तसं म्हणतो, कसं म्हणतो? तो देवघर म्हणतो, ती देवघर म्हणतो का ते देवघर म्हणतो? जनरली ते देवघर, म्हणून काय आहे? नपुसकलिंग. ते म्हणजे नपुसकलिंग, स्त्रीला ती आणि तो पुल्लिंगीला. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात आलं, पर्याय क्रमांक काय? 2 नपुसकलिंग. त्याच्यानंतर गुरु या शब्दाचे अनेक वचन काय आहे? गुरु या शब्दाचं अनेक वचन हे गुरुज होत असतं. कारण नियम काय आहे त्याला, तर गुरु शेवटी उकार, उकारांत पुल्लिंग नामाचं अनेक वचन काय असतं? बदलत नाहीये, नो चेंज असतं. पुढील शब्दास जोड शब्द
सांगा. भाकर कपडा, भाकर तुकडा, भाकर मिरची, भाकर पाणी. आपण जनरली काय म्हणतो, भाकर तुकडा. ग्रामीण भागामध्ये वापरलं जातं. पर्याय क्रमांक 2 म्हणजे तुकडा. ओके. त्याच्यानंतर प्रखर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? प्रखर म्हणजे काय? प्रखरचा विरुद्धार्थी काय येईल? प्रखर म्हणजे खूप तीव्र किंवा कडक, आणि त्याचा विरुद्धार्थी काय होईल? सौम्य. म्हणजे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. साम्य नाही, रागीट नाही, शांत नाही. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 25 प्रश्न बघितलेले, आणि पुढची प्रश्नपत्रिका टेलिग्राम चॅनलची मी लिंक खाली देतो आयडीची, त्याला पाठवा. त्या प्रश्नपत्रिकेचं आपण विश्लेषण नक्कीच करूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.